नमस्कार मंडळी, मी आज आलो आहे भाजीच्या माळामध्ये आणि आज काय काय भाजी झाली ते आपल्याला बघायची आहे. पाऊस पण 4-5 दिवस चालूच आहे जोरात, त्याच्यामुळं भाजी कितपत झाली ती काही शंकाच आहे. चला बघूया. पावसाने हा माझा भेंडा बघा कसा पडला आहे. याच्यावरती लोड जास्त आहे, पाणी वगैरे मोठी झाले आणि त्याला आता काठी लावायला लागणार आहे. त्याच्यामुळे ते पडणार, तू काठी लावावी लागेल. आणि त्याच्या बाजूला एक मोठा भेंडा झाला आहे, त्याला काढायचं आहे. कोवळा आहे तो, फक्त तो वाढला आहे जास्ती. आणि त्याच्यामध्ये काढलाय. आता ही ते घोसाळे लागले, घोसाळे आपल्याला काढायचे आहेत. मांडवाच्या वरती गेले आहे त्याच्यामध्ये. आता वरती मी टेबल आणलाय, तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदाच काढतोय घोसाळी. खूप छान होतं त्याचं भजी बनवतात. ह्याला पारशी बोलतात आमच्या इकडे, पण इकडे घोसाळी पण बोलतात. 3 झाले आहेत, खूप छान. एक छोटा आहे, त्याला राहू दे. 2 खाल्ले. अरे जा, पडवळ फुलायला लागले ते बघा. आता फुलायले, पावसाच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. पण ते आता मांडवावरचे गेले म्हणजे धरणार. आता एक 4-5 गणपतीच्या अगोदर मला पडवळ पाहिजे होती, पण पडवळ जागा गणपतीपुढे होणार नाही. एक 10 दिवस राहिलेत फक्त. दुसरी भाजी आपली काकडी पण होती इकडे. काकडीला पण फुलं चांगली आलेली आहेत, ती पण अपेक्षा आहे लवकर होतील. आणि या ठिकाणी बघा म्हणजे हा कौला आहे बघा. हा, ही कौल्याची भाजी, तुम्ही याला काय म्हणता मला माहीत नाही, नक्की कमेंट करून सांगा. ही कौल्याची भाजी, याची पण मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कौला, त्याच्यामध्ये भेंडी वगैरे टाकायची आणि जो माठ असतो माठाची पण टाकायची भाजी त्याच्यात थोडी, आणि ते मिक्स करून कांदा वगैरे टाकून असे करेन. मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्याकडे इकडं काय म्हणतात. एकच मोठं झालं आहे आणि बाकीचे मला वाटतं छोटे. म्हणजे मी याला आता काढणार नाही आहे, कारण ते 2 दिवस जरा मोठं होते. या ठिकाणी पण कारली होते, छोटे छोटेच कारली. हे आम्ही नंतर काढणार आहे, बुधवारी काढणार आहे याच्यासाठी. आणि त्याची भाजीची रेसिपी पण तुम्हाला दाखवेन मी. म्हणजे हा इथं बघा, हा आहे कोहळा. कोहळ्याची मी पहिल्यांदाच लावला आहे वेल. आता बघू, हा गेला वरती. कसं होतं मला पण नाही माहिती. मी कोहळा लावला आहे, मी मला एकाने बी दिलं होतं, ते मी टाकलं आहे. आणि या ठिकाणी शिराळीचे पण आहेत, दुधीचे पण आता फुलायला लागले आहेत. आणि बघा हा परत पारसं मी तुम्हाला बोललो घोसाळा आहे, ते पण इथे धरायला लागले आहेत. आता ही सुरुवात झाली जबरदस्त. हे बघा भेंडे आहेत आपली इथे. भेंडे पण बघा खूप छान झाले. ते पहिल्यांदा खूप छोटे होते, मला माहिती वाटलं होतं की जगतील की नाही जगतील, मलाच माहिती नव्हतं. ते बघा खूप वाढलेत मस्त. आणि हे आता फुलणार आहेत आणि इकडे पुढे सुरुवात होतील भेंडे. म्हणजे भेंड्याचं टेन्शन गेलेलं आहे. त्याला आपण जरा पुढे बघूया. भरपूर पाऊस आहे, त्याच्यामुळे मला रेनकोट घालायला लागलेलं आहे. बघू पुढे, आता पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. या, मी आता तुम्हाला दाखवतो. हे मेंदल बोलतात या अलिबागमध्ये, आणि आपल्या इकडे बोलतात ह्याला घेवडा. तर हा बारमाही असतो घेवडा. लावला की लगेच 1.5 महिन्यामध्ये तो सुरू होतो. तर घेवड्याचं बघा आता फुलं आली आहेत छान अशी. आणि ही आता झरायला सुरुवात झाली की गणपतीपर्यंत होती, थोडी खाण्यापुरती. आता 10 दिवस राहिलेत, पण बघू गणपती त्या टायमाला होतात. हे बघा इथे एक धरलं आहे, सुरुवात होती. हे बघा अशी धरणार. आता लगेच होणार 8-10 दिवसांनी फुलं ना, म्हणजे एक टायमाला होईल. नंतर ती कंटिन्यू चालू राहणार जोपर्यंत पावसामध्ये कमी. पाऊस गेल्याच्या नंतर पण जी ओलावा असतो त्या ओलाव्यावरतीही जास्त धरतात. आता मेंढ्याच्या बाजूला म्हणजे घेवड्याच्या बाजूला मी चवली पण केली होती, आणि चवली पण चांगली धरायला लागले बघा. आता हे बघा ती साईज बघा काय बघा, ते हाईट आहे 2 फूट आहे, जबरदस्त आहे. आणि आता ही मी काढणार आहे. बरीच झाडी आहे सगळी, दाखवतो तुम्हाला. सुरी मला बरोबर आणायला लागते, कारण जी भाजी असते म्हणजे शिराळी वगैरे घोसाले वगैरे काढायला, त्याची मग परत घरी जायला नको पावसातून. ती जी मोठी आहे ती काढायची, आणि जे वाटे की आपले 2 दिवसांनी काढायचे ती 2 दिवसांनी काढायची, मग तिला ठेवून द्यायचे.
भाजी काढायला पावसामध्ये याला कंटाळा येतोय, पण भाजी जर जून झाली तर त्याला मजा नाही मग खायला. कोवळी भाजी पाहिजे तरच आणि ते चवळीची तर कमीत कमी कोवळीच पाहिजे. काढून घ्यायची भाजी, आपण बघायची कारण हिरव्या पाण्यामध्ये भाजी कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही पडत. एकदम काठीच्या बाजूला असली तरी आपल्याला ती माहिती नाही पडत की ते चवळी लोंबते करून, आणि मध्ये 2 दिवसांनी बघण्यात ती पूर्णपणे जून झालेली असते, मध्ये कडक लागते खाताना भाजी. या साईडला पण झालेली आहे, कारण गोल गोल फिरायला लागते त्याला भाजीसाठी. गोल फिरला तरच ते आपल्याला दिसणार आहे. बरीचशी झालेली आहे, बारीक पण तुम्ही बघताय भरपूर. बघा हे बघा, ह्या लहान आहेत, 1-2 दिवसात ह्या होणार. 1 दिवसात तो वाढतात, पण 2 दिवसानंतर काढणार. हे बघा खूप खूप झालेत. आता इथं भर आला एकंदरीत. काय आता पहिला भर येईल ना, 15 दिवसाचा भर असतो की ती भरपूर धरणार, आणि नंतर ती थोडी थोडी कमी होणार जसं पाऊस हे होणार तसं, आणि तिथं भर कमी मग त्यांना ऑर्गॅनिक टाकायचं. आणि तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पूर्ण, तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी ऑर्गॅनिक ही सर्व माझी टोटल भाजी आहे. त्याच्यामध्ये मी युरिया सुफला वगैरे काहीही वापरत नाही, फक्त गांडूळ खत आणि पालापाचोळा तिच्या दुधामध्ये टाकतो मी. हे बघा चवळी करतो, त्याच्यामुळे काय माहिती आहे त्याची टेस्ट पण खूप चांगली लागते, आणि आपल्या शरीरासाठी पण ती चांगली आहे. तर आता आपण बघूया, तिकडे माझी हळद लावलेली आहे, ती तिकडे जायचं हळद बघायला काय झालं ते बघूया. आणि जाताना तुम्हाला माझ्या तुरी पण दाखवणार आहे किती मोठे झाले ते, आणि परत भेंडे पण आहेत. बघू, भेंड्याचा रिपोर्ट यावर्षी माझा चांगला नाही आहे, कारण भेंडे भाजी खूप आमच्याकडे खेकडे भरपूर आहेत. ते खेकडे काय करतात, छोटे भेंडे त्याचे कैचीसारखे कापून टाकतात पायाने आणि भेंडे मारतात. त्याच्यामुळे भेंडे माझ्याकडे कमी आहेत यावर्षी. पण बघू, बरेच पण तुम्हाला दाखवले. जवळजवळ 50 ते 60 माझी झाडे असतात भेंड्याची. त्याच्यामुळे मला एकदा मी गेलो शेतामध्ये तुम्हाला 2 किलो तरी मिळतातच मिळतात, आणि आता ते कमी आहेत भेंडे. चला तर जाऊया सगळं. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मी तुरी पण करतो इकडे, 10 किलो तुरी निघतात. पण आताही मी दाखवतो थोड्या कमी झाल्यात तुरी, कारण काय होतं खेकड्याने पण खाल्लेत. तर त्याला दाखवतो बघा, छोट्या होत्या. आता बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तेव्हा एकदम बारीक होत्या, 1-3 इंची होत्या. आता जवळजवळ 1-1 फुटाची ती झाली आहे. मध्ये 2-2 फूट उंच झाले. हे बघा, याला काही मेहनत लागत नाही, काही खत टाकायचं नाही आहे, ते फक्त बरोबर टाकायचं आहे. आणि खेकडे खाणार नाहीत याच्या पण काळजी घ्यायची आहे. आणि या मोठ्या पण झाल्या बघा, काय टेन्शन नाही का. फुले करून थोडीशी फवारणी करायची आहे, जेणेकरून त्याचे जे किडी असतात आणि त्या म्हणजे किडी म्हणजे शेंगा खाऊ नये. शेंगा खाली त्यामुळे त्याचं उत्पन्न कमी येतं. ह्या तुरीचे झाड आहेत, तुम्हाला मी दाखवलं. काही व्हिडिओमध्ये सर्व हिरवं दिसतं ना चारी साईडला, तर बरोबर पण दिसत नसेल. तर बघा, ह्या खुंटायचे असतात, जसं वाढतील ना तशा 1-2 वेळा तिथं हा खुंटायचा असतो. आम्ही 1 वेळा खुंटलाय, मग ते कसं पसरतात चांगलं, आणि मग त्याचं उत्पन्न चांगलं येतं भरपूर. त्याच्यामुळे रांगेमध्ये बांधावरती पूर्ण टोचायचं गुलाबी. पाऊस पण मंडळी जाम पडतोय, तरी पण भेंड्याची ते मी आलो आहे. तर बघा, भेंडे आहेत ना आता ह्या साईडला माझे भरपूर असतात, पण आता तुरळक प्रमाणात दिसत आहेत. हे बघा एकदम आमचे भेंडे सुरुवात झाली आहे. सुरुवात झाली भेंड्यांची. आता गणपतीपुढे मला भेंड्याची भाजी चांगली मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची माझी हळद. ही मी माझ्या गावावरून आणली आहे, राजापूर हळद. गेल्या वर्षी माझी चांगली झाली नव्हती, पण ह्या वर्षी ना जबरदस्त झाली. मी त्याची जागा भाजून वगैरे घेतली मस्त, आणि जशी आम्ही गावी करतो ना तसं करायचा मी प्रयत्न केलेला आहे, आणि मस्त झालं आहे. गेल्या भरपूर हे फुटले आहेत, म्हणजे रोपं फुटत ना बाजूने, ते फुटले. आता मला याच्यावरती फवारणी करायची आहे. म्हणजे मला बघा, तुम्हाला दिसत असेल की काही ठिकाणी ना कोसळलं आहे किडीने. पाऊस आहे जबरदस्त, त्याच्यामुळे मला फवारणी पण करता येते. फवारणी नाही केली तरी सगळं पानं किडी खाऊन टाकणार. तर काय करणार, फवारणी करणार. आणि मी उद्यासाठी याच्यातली मी पानं काढणार आहे, जी पातोळी आपण बनवतो त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. पातोळी कशा बनवतात कोकणातले ते दाखवू, आणि ही हळदीच्या पानामध्ये पातोळी कसे बनवतात ते पण दाखवणार आहेत. आणि ही हळद यावर्षी खूप छान झाले. सर्व भाजीमध्ये हळदच माझी एकदम पॉवरफुल झाले. खूप मला समाधान वाटतं की बाकीची भाजी जरी छान झाली नसली, म्हणजे जशी मला अपेक्षित होती तशी, तरी पण हळद खूप चांगली झालेली आहे. चला पुढे जाऊया आपण. ही तेरीचे झाड आहेत, म्हणजे ही गोडा आलू असतो ना, तेरीपेक्षा तेरी पण अशीच असते, पण हे गोडा आलू म्हणतात.
की ज्याने आपण ते आलूचं फतफद वगैरे बनवतो ते आहे. त्याचे मी हे नाही बनवत, अडुला नाही बनवत, फक्त फतफद बनवून खातो. हे बघायचे आणि नेलत काढून आता हे दोनच उरले. मी हाच मध्ये जास्त भाजी खातोय आणि त्याला मी आता पकडतोय. हे बघा, आम्हाला काय खायचं नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त त्याला पकडलं आहे. हे अशा खेकड्याची भाजीची माझी पूर्ण वाट लावत आहे आणि याला मी आता सोडणार आहे. गेला मंडळी, मी तुम्हाला आता भाजी काय काढली ती दाखवतो. हा बघा भेंडी आहे. भेंड्या पहिले काढले तुम्ही कौलाच्या भाजीमध्ये टाकणार आहे, तुम्हाला मगाशी मी सांगितलं आहे. आणि हे आहे चवली. चवली पण बघा सर्व बरीच आहे. मला वाटतं अर्धा किलो 300 ग्राम तरी होते, एवढी बरोबरच आहे. आणि मेनमध्ये मी काढली घोसाळी पहिल्यांदाच 2 घोसाळी आहेत. घोसाळी भाजी पण छान लागते. आणि अजून आता मी काढले नाही ते कारले झाले होते माझ्याकडे, पण ते मी कारले नाही काढलं आहे कारण की एकच आहे. अजून 2 ते मोठी झाली मी एक भाजी चांगली होते. तर हा इथे व्हिडिओ मी थांबवतो आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आणि जय हिंद जय महाराष्ट्र.